तर हॅलो, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी. आज लक्ष्मीपूजन आहे आणि सकाळ सकाळी फ्रेश होऊन आवरायला खूप मजा येते, वेगळं लय भारी वाटते. आणि मम्मी हा अगं आज सईचा बर्थडे तिला विश करायला जाऊ. अगं गोदर कर की, असं बुरसं जातेस का त्यांच्या घरी? मला काल कळालंय ग. मग काल कळाले, मग पटकन उठून आंघोळ करायचं ना. आता तुमची बारी होती, मी तर काय बरं आता फ्रेश हो आणि मग जा. सकाळ सकाळी चिमणीनं मस्त काम केलेले आहे. आमचं घरचं जरा आवरेपर्यंत तिला फुलांच्या पाकळ्या करायला सांगितल्या होत्या डेकोरेशन साठी, जरा डिझाईन साठी. एवढं केल्या आणि लगेच दमल्या. गणेश आज आवडते काय? आवडते की, तिने केले आहे महत्वाचं आहे. तुला दोन पाहुणे दाखवू. हा आमचे दोन पाहुणे पिल्या. सगळे प्राणी, सगळे जीव आपले पाहुणेच आहेत. तर गणेशनं हे डेकोरेशन केलेलं आहे, सुंदर केलेलं आहे. हे का पडालंय गणेशाला? काहीतरी हे कर. नाही, पान मोडलं ते. मोडलं? दुसरं लाव. हे सारखं मग ह्याला चिटकत बसायला पाहिजे. तर दरवेळेला काहीतरी युनिक करायचा प्रयत्न करतो आम्ही, कारण आम्हालाच भारी वाटलं पाहिजे, एक फील आलं पाहिजे यासाठी. नाही ते कार्ड असते बहुतेक पहिलं पान आहे ना, ते ओझं व्हायले त्याला. नाही मोठा आहे रे पान ते, मोठा आहे आणि प्लस फुल ते ओझं व्हायले. अरे ते कट झालं. चलो तो आज की सुबह तैयार है, अभी काम को चलेंगे. अरे ते काढ की, कुठलं ते राहिलं की. ओके बघू एक लाईन मध्ये झालं काय. ओके जरा. अरे मला कोणी केलं? हा मी गेलात मी. तेच की तुझं कौतुक करायला नाही म्हणशील नाही तुला मला कोणी गेल्यात. ते नाही, ते कुठं लावायचं मग आता? कुठलं हे एक नंबर. तुला गजरा आणला नाही? कसला बाद आहेस. कधीच सिरियस हो की जरा. असं सिरियस नाही, ऍक्टिंग मध्ये नुसतं दुकान आहेच बघ. ऍक्टिंग पाहिजे काय? अर्धा किलो ऍक्टिंग, अर्धा किलो ऍक्टिंग. बर मुले बाहेर लावायला तर मदत कर मला. मदत काय करायची? ते किती उरते बघूया. मंदिराला काय फक्त जरासं हे लावायचं. हे फक्त लय काय बघ लांबडं सोडत नाही. नाही तिथं ऊस ते नेते अजून, तेच की झाकून जाते ते. त्यामुळे लय लांबडं सोडत नव्हते. मंदिराला आपल्याला जरा जरी झालं तरी बस. एका कामाला 4 तास पटापटापटा आवरावं करावं काय नाही. सांग गणित. एका कामाला 4 तास, तर 4 तासाच्या कामाला किती? 16 तास. गणित चुकते तुझं बाई, गणित चुकते तुमचं. चुकू दे मॅडम. बाबा आमचं गणेश सॉरी, चुकून मॅडम म्हटलो, कारण आम्हाला गणिताला मॅडम होत्या. हो, सगळे वस्तू आम्ही द्यायचं, मग तुम्ही काम करणार. धरा. अरे इसी ही हात बटाना कहते हैं. हात बटाना. तर आता ऊस आणलेला आहे गणेशनं, ऊस बांधत आहे. सत्य आहे. सत्य तर आहेच. पण मी सांगेल तसं बांधत आहे, कारण त्याला ऊस बांधायला येत नाही. काय सांग म्हणताना सांगायला लागलं. हो नाही, खालीच बांधायचं. एक बांधायला पाहिजे वर. अरे वाकडच वर आणणार आहे बघ मी. हाय ही असली तुझी कामं. तुझी नाही, माझी नाही, तुझी कामं. हो अरे सॉरी. असू दे आता. राग का मनातलं काहीही. तिथं कुठं बांधणार आता? इथं काय करते हे असं घेऊन बांधायचं, म्हणजे तिथे पानं लोंब. जरा तर असं यायला पाहिजे रे. अरे हे लागतं रे जरा, म्हणजे काय आता काय लागू देत की मग. नाही तेवढं वाट आहे की, ठीक आहे लागू देत जरा. बायकोला त्रास देतोय. अरे मला नाही, तुला पण लागेल. मला तुझी काळजी आहे. ओ माय गॉड. तू मला वरवडत. ओ बाय. ही पानं तुला वरवडते. किती नाटक म्हणायची, किती नाटक. मित्रांनो, आता ह्यो ऊस मी बांधला इकडचा, आणि हिनं काय मदत केली नाही. तर आता काय म्हणते माहिती आहे, पहिला जेवण घेऊया आणि मग कामाला लावूया. म्हणजे जणू काय सगळं काम हिनंच केल्यासारखं. अरे जरा एनर्जी येते की नाही सांग बरं. जरा अगं बाई जरा एनर्जी येते. एक ऊस बांधलास तुला. हा अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. हिला मित्रांनो, हिला एनर्जी कशाला येते माहिती आहे? हिला झोपायला जास्त एनर्जी येते. तुला लागते. मला नाही करायचं. मी केल्यावर मग अवघड होईल. तर मित्रांनो, आता बघा हे सगळं डेकोरेशन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे, आणि ऊस तीन बांधून झालाय. फक्त गाड्या धुवायच्या राहिल्यात. आता त्याला कधी मुहूर्त लागते कोणाला. पहिला सगळ्या पूजा व्यवस्थित अरेंजमेंट करून घेणार. डिझाईन काढायला भारी आहे, मेहंदी काढायला.
पण त्यापेक्षा असं असं ओढतो की. आज खेळलायस तू? होय, इबीत मी खेळलो की आम्ही. छान उठले रे. हे की नाही, ह्याच्यावर नुसतं मेहंदी काढायची. असं असं पट्टे पट्टे उठवायचे आणि मेहंदी काढायची. मेहंदी नाही, इथं रांगोळी काढूया आपण. इथं रांगोळी भरायला येते की. बघ की केवढे डबर पडले बघ. गणेश, रांगोळी भरूया का यात? लय मोठं नशीब आहे, रांगोळी फक्त फरशीवरच काढायची असते. होय, हा बरं. लय मोठं नशीब आहे सगळ्यांचं की रांगोळी फक्त फरशीवर काढायची असते. मग हातावर काढायला चालत ना? अरे तुझा हात म्हणजे एक फ्लोर आहे. कसली भारी रांगोळी काढलीस. छान दिसायला काय? एक नंबर. थँक्यू. श्री लक्ष्मी नारायण प्रसन्न. अगदी रांगोळीकडे बघून पण प्रसन्न वाटायला. वेलकम. मस्त केलंस. तर मित्रांनो, आवरावरी सगळी झाल्या, पण सगळ्यात महत्वाचं राहिले ते केळी. कारण केळी पुजायला लागतात. आणि आता वाजलं 6:15. सगळे झाले, गाडी बिडी धुवून सगळे झाले. पुणे पण आता मला गाडी धुतलेली परत ती घेऊन जायला लागणार आहे केळी आणायला. चला येतो पुन्हा. हा. तर मित्रांनो, माझी गाडी चालू आहे ना, त्यामुळे मी सरांची गाडी घेऊन आलो ना. गडबडीत काय असेल ना काम तर काय ना काय तर होतेच ते असं. तर ATM मधनं पैसे काढायला आलोय आणि तिथं पण माझ्या याच्या आधी 2 लाईन आहेत. म्हणजे पटापटा जाऊन आवरावं म्हटलं कामं, पण काय आवरायला काय लक्ष नाही आहेत लवकर. बघायला पाठीमागे 2 नंबर लागले. आवरा रे, आवरा लवकर. पैसे काढायला तर चेष्टा करावं लागेल. पुणे कुठून शिकल्यास? मी आधीपासून हुशार आहे. हो, बोर्ड लावा का बाहेर? बोर्ड नको, बॅनर लाव. बॅनर लावा काय? बर. मोठा लाव. मोठा लावा. मोठा. बर. मोठे. तर हे आहे फायनल लुक. कसं वाटलं सांगा तुम्हाला नक्की. आता हे पहिलं डेकोरेशन झालेलं आहे आणि नेक्स्ट जे करणार आहे ते पण नक्कीच दाखवू. अजून भरपूर काय काय करणार आहे. आणि हे खरं तर फर्स्ट लुक आहे जे गणेशनं केले. आणि हे जे परी आणि मी दोघींनी मिळून केलेलं आहे. तर नेक्स्ट अजून काय काय दाखवू. क्रिएटिव्ह काहीतरी करायला मजा येते आहे की नाही. तर हा आत्ता सध्या हे इंटरनेटला खूप चालू आहे, त्यामुळं म्हटलं डेकोरेशनमध्ये ह्या वेळेला हे करावं, काहीतरी वेगळं करावं. सो अशी मी ग्लासमध्ये फुलं घेऊन हे केलेले आहेत. हां, आणि मला आता म्हणजे थोडंसं मी करताना मला जाणवतं की फुलं जेवढी जास्त दाबता येईल सुरुवातीला पाणी घालायच्या आधी तेवढी दाबून घ्या, कारण हे परत वर आली की फुलं खाली बसत नाहीत. सो ह्याच्यावर नंतर कॅन्डल ठेवीन मी. आणि फायनल लुक पण आपण नंतर बघूया ह्याचं सुद्धा. कसं माझं पिल्लू दिसायला बघ. सुंदर सुंदर सुंदर. स्माइल पण बघ कशी. हे मोठं पिल्लू तर काय ऐकण्यात झालं. एकदम कडक दिसाले. मित्रांनो, पूनम आणि मी आता जराच योगदान आहे, पण पूनमचं सगळं योगदान आहे. नाही खरं पूनमने जास्त केले. आणि तशा रांगोळीपासून ते सगळ्या गोष्टी तिने एकदम टकाटक केलेल्या आहेत. आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवतो थांबा.